जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा पर्यटन कंपन्यांना मोठा फटका बसलाय। उन्हाळी सुट्टीच्या निमित्ताने काश्मीर सहलीसाठी यंदा मोठ्या प्रमाणात आरक्षण झाले होते। मात्र पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांनी नियोजित सहलींचे आरक्षण रद्द करण्यास सुरुवात केली आहे। काश्मीरमधील पहलगाम, बैसरण, सोनमर्ग, गुलमर्ग, शंकराचार्य हिल, चिंकारा अशा आकर्षक पर्यटन स्थळांना देश विदेशातील पर्यटकांकडून पसंती दिली जाते। उन्हाळ्यात थंड हवेचे ठिकाण म्हणून पर्यटक प्राधान्याने काश्मीरच्या सहलीचं नियोजन करतात। खासगी पर्यटन कंपन्यांकडून हवाई, रेल्वे आणि रस्ते प्रवास असे पर्याय आणि विशेष सवलती देऊन निरनिराळ्या सहली या ठिकाणी आयोजित केल्या जातात। गेल्या काही वर्षात काश्मीरमधील पर्यटनाला चांगली चालनाही मिळाली आहे। मात्र आता पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर पर्यटनाला पुन्हा फटका बसू शकतो असे चित्र आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।